परंतु ते भाज्याला जेव्हा ते संघाच्या संपर्कात आले 1989ला आणि त्यानंतर ते जवळपास 5 वर्षे भाज्याला ते वास्तव्य होतं त्यांचं. त्यावेळेस मी शिबिरात वगैरे त्यांना बघितलं असं, पण प्रत्यक्ष असा काही संपर्क झाला नाही. परंतु जेव्हा ते या ठिकाणी कुलामध्ये वास्तव्याला आले तेव्हा माझे जावई ब्रह्मचारी दीनसिद्धी यांना कळलं की वज्रध्वज या ठिकाणी आलेले आहे. तर मग त्यांना सहज वाटलं की आपण त्यांना आपल्या घरी बोलवावं नाश्त्यासाठी. तर मी मग त्यांना 2 दिवसापूर्वी आम्ही त्यांना बोलवलं आणि नाश्ता आम्ही एकत्र केला, त्यानंतर जेवण पण केलं आणि त्यामुळे मग थोडा आणखी परिचय झाला. तर अशा प्रकारे मी त्यांच्या संपर्कात आलो. तर ते ब्रह्मचारी व वज्रध्वज हे 1989ला संघाच्या संपर्कात आले आणि त्यानंतर ब्रह्मचारी म्हणून त्यांची जी दीक्षा आहे ते 2011 मध्ये झाली. म्हणजे जवळपास 22 वर्षे त्यांना लागले ब्रह्मचारी व्हायला, म्हणजे संपर्कात आल्यानंतर. आणि त्यानंतर मग अनागारिक म्हणून 2019ला त्यांची दीक्षा झाली आणि तेव्हापासून ते अनागारिक म्हणून जीवन जगतात. आजीवन म्हणजे अविवाहितांचं जीवन जगतात. आज संसारामध्ये जर आपण असलो तर आपल्याला किती कटकटी असतात आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं लागतं. आणि ते अविवाहित असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, ते कुठेही जाऊ शकतात. म्हणून ते जवळपास आहे ना भाज्यामध्ये 5 वर्षे थांबले आणि त्यानंतर ठाण्यामध्ये 2 वर्षे त्यामध्ये ते सामाजिक प्रकल्प त्या ठिकाणी त्यांनी सामाजिक प्रकल्पावर काम केलं. त्यानंतर खेड रत्नागिरी या ठिकाणी 3 वर्षे ते राहिले. त्यानंतर 10 आणि पंजाबमध्ये आतापर्यंत ते पंजाबमध्ये वास्तव्य आहे त्याचं. खरं तर म्हणजे त्यांचा जन्म हा गुजरातमध्ये झाला, परंतु ते एका ठिकाणी कुठेच थांबलेले नाही. ते प्रत्येक राज्यामध्ये जाऊन लोकांना धम्म सांगतात आणि लोकांना जवळपास त्यांनी मध्य प्रदेशमध्ये राहून त्यांनी जवळपास बरेचसे धम्ममित्र त्यांनी बनवले. असा त्यांचा हा जो प्रवास आहे. म्हणजे जेव्हा अनागरिक असतो त्यांचं जीवन वेगळंच असतं आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन राहत नाही आणि संसारापासून ते वेगळे असतात. त्याच्यामुळे ते खूप कार्य करू शकतात आणि त्याच्यामध्ये जी काही ऊर्जा आहे ते खूप आहे. आता आपण त्यांना, मी त्यांचा जास्त वेळ न घेता मी आदरणीय ब्रह्मचारी पुण्यकुमार और आदरणीय ब्रह्मचारी माझा परिचय केला ब्रह्मचारी पुण्यरत्न, बाकी उपस्थित सभी ब्रह्मचारी ब्रह्मचारिणी धर्ममित्र सभी को प्यार भरा जय भीम, नमो बुद्धाय। तो मेरा कोई प्रवचन देने का वो नहीं था, तो मैं तो बोलते ही रहता हूँ। तो मैंने तय किया था कि इधर हूँ तो मुझे क्लास में सुनने को मिलेगा, तो मैं सुनने आया था। तो लेकिन मुझे सुनाने को ही बिठा दिया, तो मेरा सुनना रह गया। तो यानी कभी कभी जैसा हम सोचते वैसा होता नहीं है। तो इसीलिए मुझे लगा चलो कोई बात नहीं, अपने जीवन का जो अनुभव है वो अपने धम्मबंधु भगिनी के साथ शेयर करेंगे। तो खास मैं विशेष प्रवचन नहीं देने वाला हूँ, लेकिन कुछ बातें जो हमारे जीवन को सुखी बनाने में काम आने वाली बातें करेंगे हम, कि हम धम्ममित्र बने, धम्म बौद्ध धर्म में आए, धम्मचारी बने, क्या हम सुखी हैं? ये पहला सवाल अपने आप से करना है ना। ये मेरा चिंतन है, इसलिए मैं भी आपको जो भी मुझे लाभ हुआ है वो मैं बातें करूँगा, ताकि शायद आपको भी लाभ हो और शायद मेरे साथ चल पड़ो। कौन कौन तैयार है? हाथ भी नहीं ऊपर हो रहा। कितना डर, जैसे पुण्य रत्ना ने बताया ना कि मुझे 22 साल लगे, लेकिन मैं भी तुम्हारी तरह आसक्त था, मैं बिजनेसमैन था, इसलिए मुझे 22 साल लगे छोड़ने में, है ना। और जो कुछ बनाते हैं ना उसे छोड़ने में बहुत समय जाता है,
शक्ति जाती, इच्छा नहीं होती और पकड़ के रखना है, इसको कैसे छोड़ूं, इतने दिन से कमाया, लगे ना। आप अगर देखो पुराने कपड़े देखो जो आपको पसंद है वो छोड़ते हो, बराबर रखते हैं ना, क्योंकि ये खाली कपड़ा हमारे से छूटता नहीं। तो ये संसार जो हम बना रहे हैं ये सिर्फ हमारी तृष्णा के वशीभूत कर, एक तृष्णा ही संसार का उद्भव करती है और संसार में जकड़ के रखती है। तो आज जो हमारे पास अच्छी अवस्था, अच्छी सुख भरी अवस्था, सुंदर अवस्था में बैठे, अच्छे कपड़े, अच्छे घर, अच्छा गाड़ी, बंगला, ये आया कैसे हमारे पास, है ना? ये हमारे खंडोबा, पंडोबा, दंडोबा, देवों ने नहीं दिया है ना। हमारे इधर खंडोबा है ना, हमारे उधर भी पंडोबा वगैरह रहते हैं, उन्होंने कुछ नहीं दिया, लेकिन जो दिया है बाबा साहब ने, है ना। तो बाबा साहब ने खाली इतना ही नहीं दिया, यानी हमारी आर्थिक अवस्था सुधार की दी, स्वाभिमान दिया, है ना, एक मनुष्य करके खड़ा करके दिया संसार में। जहां गधे, कुत्ते, घोड़े वो उन घरों में जा सकते थे, लेकिन हम नहीं जा सकते थे। उस अवस्था से बाहर निकालकर बाबा साहब ने हमें एक स्वाभिमान जीना सिखाया। स्वाभिमान, एक इंसान करके हमें समझा नहीं जाता था, वो इंसान बनाया। तो इंसान बनाने में उन्होंने हमारे लिए क्या किया है पता है सबको, है ना। इतना हम कभी नहीं कर पाएंगे। अपने परिवार का बलिदान कर दिया उन्होंने, है ना। हम कर सकते नहीं कर सकते, तो नहीं कर सकते तो जो उनका करने वाला काम हम कर सकते। उन्होंने हमें सब कुछ दिया, सुख सुविधा, सारी संपत्तियां, जितनी भी संसार में इतने खंडोबा, पंडोबा, झंडोबा जितने भी देव थे ना, वो नहीं दे पाए, हमारे पूर्वज मर गए। लेकिन खाली बाबा साहब ने खाली 64 साल की उम्र में सब कुछ दुनिया की सारी सुविधा लाकर हाथ में डाल दी। तो इससे बड़ा देव कौन हो सकता है ना। तो ये सुख भरी अवस्था लाने के लिए बाबा साहब को अपने परिवार का बलिदान करना पड़ा। क्या हम तैयार हैं उनके रास्ते को आगे बढ़ाने के लिए? ये जब मैंने सोचा, जब मैं संपर्क में आया 89 में, और मुझे लगा यार इतना अच्छा जीवन हमें बाबा साहब देकर गए और मैं कहाँ फंसा हूँ। मेरा खुद का बिजनेस था, मैं एक स्वभाव का इंजीनियर हूँ, मैकेनिकल इंजीनियर हूँ। मेरी खुद की एक फैक्ट्री थी बोलवाल की, जो स्टेनलेस स्टील का। उस जमाने में मैं पुणे, बॉम्बे, चेक कर्नाटक में हुबली तक मार्केटिंग करने जाता था। तो मेरा ये बिजनेस के चक्कर में मैं संघ के कांटेक्ट में आ गया। अहमदाबाद सेंटर में आता था और फिर कांटेक्ट में हुआ। तो वो पहला ब्रह्मचारी सुमन और बरगोदी आप जानते हैं, बाकी लोग नहीं जानते, बहुत ही अच्छे थे। उन्हीं के संपर्क से मेरा एक नया बदलाव, नया जन्म कह सकते कि उन्हीं की जो बातें सुन सुन के मुझे मेरे में परिवर्तन आया कि हमें सच में कोई एक व्यक्ति इतना बड़ा परिवर्तन कर सकता है। और उन्होंने फिर जब उन्होंने हमें ये अच्छी बात करके दी और कह के गए, जब दीक्षा दी ना तब काय सांगितलं होतं माहिती आहे का? दरेकाने दरेकाला दीक्षा द्यायची। आता हात वर करा, कोणी किती लोकांना दीक्षा दिलेली आहे, हात वर करा इमानदारी। आपल्याला अधिकार बाबासाहेब देऊन गेले, पण तो अधिकार आपण ते समजलंच नाही। अजून आपला घरातच आपण भांडण करतो। बाहेर जावा, भांडायचं तर आपला विकाराची भांडण करायचे, हे आपल्याला अजून पण समजलं नाही। त्याच्यामुळे सॉरी मराठी आली पाहिजे, चालेल। हिंदी भाषी कोई नहीं है ना, है कोई नहीं? चालते चालेल। आता ते फ्लो मध्ये आला, मी मराठी मध्ये आलो नव्हता। तो त्याच्यामुळे
तो बाबासाहेबांनी आपल्याला जे अधिकार दिला ते अधिकारची आपल्याला अजून पण भानच नाही. अजून झोपेतच गुंगेत आहो, झोपूनच राहिलेलो आहो. खरं आहे की नाही? किती वर्षापासून बाबासाहेब गेले, पण आज पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण हर एक जिल्ह्यावर पोहोचलो नाही. पोहोचले का? तालुक्यावर किती तालुक्यामध्ये आपण गेलो? हे पुण्यात जिल्ह्यातला किती तालुके आहे? कुणी सांगाल का मला? माहित नाही. 14. किती तालुके आहे? 14. तालुका ही म्हणतो ना आपण. हो बरोबर, गुजरात में भी तालुका ही बोलतो. तो तालुका किती तालुका आहे? आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो हे सर्वात अगोदर जब लोकमित्राने इथे चळवळ सुरू केलेली आणि त्यांच्या आपण जे पिंपरी आहे ना तो प्रथम येत आहे ना. आणि ह्याच्यातून आपण अजून पण आपल्या घरामध्ये बसून राहिले. घर सोडा, बाहेर पडा, चला माझ्यासोबत, आहे की नाही? इथे भांडण करू नका, भांडायला जागा देतो तुम्हाला, मोकळं मैदान देतो, लढा, एवढं लढायचं. मी लढतो, भांडतो आणि शिकतो. लढायचे कशासाठी? आपला जे काही भाव आहे ना, क्या बोलते भावकी आपली भावकी आपल्या एरियामध्येच आपण करतोय ना. बाहेर पण आपण भावकी संपादित करायचे, पण त्याच्यामुळे आपण जर गरज नाही सोडलं तर दुसऱ्याकडे कसं पोचणार? आता जर बघा मी आलोच नसेल, तुम्ही तुमच्याशी भेट झालीच नसतं माझी, तो मला इथे यावं लागलं, इथे येऊन राहावं लागलं, इथे जे काही आहे इथे त्याच्या समोर जावं लागलं, परिस्थितीच्या समोर जावं. आणि तो परिस्थिती तुम्हाला घडवतं, तुम्हाला शिकवतं, तुम्हाला ते संसारामध्ये स्ट्रॉंग बनवतं. आणि तसंसाठी मी व्हेरी साय पर्सन हो. ती मला बोलता पण येत नव्हतं. जेव्हा मी धम्ममित्र झालो ना तेव्हा माझे मनोगत विचार आहे, मी जय भीम करून बसलो, जय भीम करून बसलो, बोलतात नाही. आणि आता मला थांबवतात लोक, आता बस झालं, बसा की. कारण काय? तो ऊर्जा दिली, कोणी दिली? बाबासाहेबांनी. आणि तो बुद्धाचे धम्म आपल्या जवळ आलं ना, तो ऊर्जा आपल्या मध्ये बाहेर निघायला तयार असतं. पण जे काही आपल्याकडे चांगली ऊर्जा आहे ना त्याचा आपण वापर नाही करत. तर ह्याचा वापर काय करतो? एकाची चाळी, चुगली, निंदा त्याच्यामध्ये आपण करतो, वाटोडा लावतो एका दुसऱ्याचं. हे वाटोडा लावायचं, पण जे काही बाहेर लोकी आहे, जे काही फसलेले लोकी त्यांना बाहेर काढायला हवं. आणि तो परिवर्तनासाठी बाबासाहेबांनी आपल्याला धम्म क्रांतीचे मार्गावर, आणि तो आपला सब्जेक्ट पण आहे ना की बाबासाहेबांनी आपल्याला का धम्म दिलो, अजून आपल्याला दिले ते समजलं, आपलं जीवन चांगलं झालंय, पण ते आपला मध्येच चांगलं राहू द्यायचे नाही. आणि ते चांगलंपणा आपल्याला दुसऱ्याकडे घेऊन जायचं असेल तर आपल्याला घर सोडावं लागेल. आणि हेच मोठं काम. आणि तुम्ही विचारा, जर बाबासाहेबांनी घर सोडलं नसतं ते काही बॅरिस्टर झालं असतं, कोलंबिया गेले असते है ना. बाहेर जाऊन ते त्यांच्या फायदा कोणी घेतला जास्त, त्यांच्या परिवाराला जास्त फायदा नाही झाला तेवढं काम करून. ते सगळं आपल्यासाठी झालंय. आणि तो जो काही आपण त्यांच्या जे फायदा घेतो आणि तो आपल्या घरामध्येच ठेवतो, बाहेर वाटप नाही. वाटप करायची गरज आहे. जोपर्यंत आपण वाटप नाही करणार ना तोपर्यंत आपण असं कुंठून मरून जाणार. आणि नंतर 2 फूल टाकेल, गेला ते गेला, मेला. आज पण होता ना एक कार्यक्रम, असंच आपला एक फोटो ठेवेल आणि बाई काय रे चांगला माणूस होता, चांगलं होतं, चांगलं काम केलं, अरे जा. नंतर चांगलं बोलणार कमी असतं, वाटोड्या लावणार जास्त असते. पण तो आज बाबासाहेब आपल्याला जे कोणी गोष्ट देऊन गेलं ते सर्वात मूल्यवान आहे. ते कुठली? धम्म. हे धम्म जर आपल्याकडे असेल ना, आपल्याकडे असलं तर त्यांचं आपल्याकडे ठेवायचं नसतं, ते द्यायचे. कारण काय? तो एक प्रवाह आहे धम्माचा. आणि जर तो आपला जवळ आलेला आहे तो जो प्यासे बाकी लोक आहे त्याला हे प्रवाहाचे पाणी द्यावं लागतं. आणि जर नाही दिलं ना
तो प्रवाह आपल्याकडे पण सुटून जातो आणि तो आपल्याकडे जात नाही. खाली ये कपडे राहणार, निळे कुर्तेवाले, हे निळे कुर्तेवाल्याचे वाटोळच लावणार आहे. बघा कसं आहे, निळे कुर्तेवाले है ना, असं म्हणतो लोक बोलतात, सगळीकडे बोलतात. पण तो आपला जवळ ते लोकांनी बोलले पाहिजे, हे निळे कुर्तेवालेच चांगलं काम करतात असं बोलतात. आता जसं भंतीनी 4 गोष्ट सांगितलेली आहे, माहित आहे ना तुम्हाला? 4 भेट वस्तू है ना. त्याची एक भेट वस्तू आहे, रेगिस्तान मध्ये फूल खिलवायचं. तो काम करतो मी. जिथे कोणी जात नाही, जिथे कोणी काही सायच नाही, ती जगामध्ये जातो. कारण भांडण नाही, काही नाही, मोकळ मनाने जे लोकांना समजवायचं ते आपण आपल्या मनापासून समजून सांगू शकतो. इथे राहणार तो ये मला करू देणार नाही, असं नाही करायचं. चुप बघा, त्याला माहित नाही, मी करतो. हे मी मोठापणा, त्याच्यामुळे आपलं मागेच राहिलं. अजून पण मी मुळेच आपण मागे आहोत. आणि तो मी जर सोडायचा असेल तो घर सोडायला पाहिजे, आपण बाहेर पडावं लागणार. आणि जोपर्यंत आपण बाहेर नाही पडणार ना, तो पण बाबासाहेबांची धम्मक्रांती तिथे सामून राहील. आणि तो धम्मक्रांती आपला मुळेच नष्ट होईल. जेव्हा इतिहास लिहायला लागणार कोणी, तर बोलेल हे कोणी दबवली, तर आपलं नाव येईल, है ना, येईल की नाही? तर त्याच्यामध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं पाहिजे. एक होता, त्यांनी जाऊन हे काम केले, एक बाई होती, त्यांनी जाऊन तेवढ्या लोकांना सांगितलं. तो काम आपल्याला जवळ करायचं. बघा, बाबासाहेबांनी भिक्षू काम करत नाही, है ना. तो त्यांनी बुद्ध और उनके धम्म का भविष्य उस किताब में लिखा है की भिक्षू कामाचा नाही है. तर त्याच्यासाठी परिवर्तन करून सांगायचे की आधुनिक भिक्षू व्हायला पाहिजे. आपण आधुनिक भिक्षू मध्ये येतो का? जे काही ब्रह्मचारी बसलेले आहेत त्यांना विचारतो, आपण काय आधुनिक बाबासाहेबांच्या मनाचे भिक्षू आहे, ते विसरू नका. ते विसरलं ना, त्याच्यामुळे आपलं काम होत नाही. पण तो आपण आधुनिक भिक्षू म्हणून काम करायचं, मतलब एक नवीन धम्मसेवक, ही बाबासाहेबांची इच्छा होती. आणि जर नवीन धम्मसेवक जर बसून राहिलं ना, तेव्हा बाबासाहेब तिथे पण आपण दुःखच देणार, है ना, की मी काय केलं, त्यांना बदनाम केलं. हे पण ते तर तसंच आहे, है ना. हे ते लाल होता कपडा, हे निळा पडून बसलंय, पण तो पण कामाचा नाही, तर त्यांना दुसरं पर्याय शोधावं लागेल. असं करू देऊ नका, है ना. आपल्यामुळे होणार की नाही होणार. तो परिवर्तन कशामुळे येतो, परिवर्तन कसं आणायचं? बाबासाहेबांनी एवढं मोठं परिवर्तन कसं? त्यांनी स्वतःचे परिवर्तन केले. स्वतःचे सगळी जे वाईट गोष्टी होती त्यांना सोडून टाकलं. नवीन गोष्टी भरून राहिल्या, सगळे नवीन गोष्टी त्याने धारण केली. आणि तो आपल्याला सांगून गेले आणि आपल्याला एक मार्ग चिंतून गेले की हे मार्गीच तुम्हाला सुखाचे सवड येऊन जाणार. आणि त्याच्यासाठी आपल्याला बुद्ध धम्म संघ. तो बुद्ध म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहित आहे, धम्म म्हणजे काय तो पण माहिती आहे, संघ म्हणजे काय तो पण माहिती आहे. पण त्यांना व्यावहारिक दृष्टीमुळे आपण कसं त्यांचे आचरण करतो, व्यावहारिक दृष्ट्यामुळे जे काही बुद्धाची जे चांगली गोष्ट आहे ते जर आपण धारण करले ना, तर आपण घरामध्ये बसू शकणार नाही. पण विचार करावा लागेल की आपण किती धारण केलेली आहे. हे मला जेव्हा समजलं ना, तेव्हा मी लगेच आणि ते माझ्या घरचे एक अनुभव सांगतो. जेव्हा मला वाटलं ना की आता बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं केलं, तर मला आता काय करायचं नाही, तेव्हा माझ्या लग्नाची तयारी करायची. माझे आई वडील, मी तेव्हा उमरलायक होतो, 20 वर्ष. माझे सुंदर फैक्ट्री होती, काम शुरू झालं होतं. एक मेरा किराने का स्टोर भी था, यानी बहुत सारा बिजनेस था. बड़े भाई साहब की सर्विस थी. तो अब मैं ये सारा देख के पिताजी को लगा कि अभी इसकी शादी करनी चाहिए, है ना. जो शादी करने वाले बुरा नहीं मानना, जो कर रहे उनके लिए मैं शुभेच्छा देता हूँ, शुभेच्छा जगाता. नहीं तो बोलेंगे यार ये क्या हमारे बच्चों को भगा नहीं रहा है, ये भूत तो भागा है, हमारे बच्चे को भगाए.
तो असं नाही. पण तुला मी वडिलांना विचारलं की मी तुमच्याकडे 2-3 मुलं आहे, एखाद्यानं जाऊ द्या ना, काय प्रॉब्लेम. तो कोणी आई वडील म्हणणार ते जा तू असं बोलणार का? नाही म्हटलं. तो मी विचार केला, आता ह्यांना कसं विचारायचं, ह्यांना कसं ते परिस्थितीचं वास्तव दर्शन कसं करायचं. मी एक दिन माझे वडील और मी दोनों मित्र सारखेच राहायचे. आम्ही एक खुर्चीवर बसतो, पहिले मी बसू शकत पण नव्हते, तो मी मित्र सारखं राहायचे. आणि मी त्याने विचारलो, तू माझ्या पाठीमागे लागले, मुली शोधलेली आहे, तू हा म्हण, तुला काय प्रॉब्लेम आहे. मी काय ठीक आहे. फिर मी विचार केला की असं वेळ आलेली आहे, तू विचारलो. एकदा आम्ही फिरत फिरत वडिलांना घेऊन जात होतो आणि वडिलांना विचारलं की असं मी तुम्ही माझ्या पाठीमागे की शादी करा लावलेलं आहे, परंतु मी तुम्हाला विचारतो, पण त्यांचे खरं उत्तर दिलं पाहिजे तुम्ही. जर खरं उत्तर दिलं तुम्ही अंधी बोबडी लुली लुंगडी कशी असेल त्याचं चालेल, मी करून देईल, पण चांगलं सही बोललं पाहिजे तुम्ही. ठीक आहे बोलला. मोठ्या भाऊला तुमच्याकडे त्यांना नोकरी आहे, माझी फॅक्टरी आहे, लहान भाऊ आहे, वो ते अपने किराणे की दुकान है, सगळं व्यवस्थित, स्वतःचं घर आहे, सब कुछ आहे. आता तुम्हाला हे बघून तुम्ही खरेखर सुखी आहात का ते सांगा. तुमच्या जीवनामध्ये हे सगळं केलं, तुम्ही जे काही करून आलाय आता हे सगळं तुमचं मुलं चांगलं आहे, पण तरी सुद्धा तुम्ही सुखी आहात का हे एवढंच सांगायचं मला. आता सांगा मला काय उत्तर दिले असेल, सांगा. तुमचे अनुभवी आहे सगळे, तुमचे मुलं पण आहे की नाही. मी पण मुलासारखाच विचार केले त्यांना, पण त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं, उत्तर देऊ शकलं नाही. तर मी बोललो, तुम्ही जर काय पाहिलं नाही तर मला कशाला खड्ड्यात टाकतात, मला तर राहू दे मोकळं. बस एवढं एक प्रश्नामुळे माझं जीवन सुखी झालं. पण ही एवढी हिंमत आली, पुढे आली, धम्मामुळे आली. आणि त्याच्यामुळे मी वाचलो आणि 95 मध्ये हे घर सोडून गेलो. मी 95 ला मी घर सोडलं. तेव्हा माझ्या आई वडिलांनी पाठीमागे काय केलं, जेवण सोडलं, जेवण सोडून दिलं. आम्ही मरून जाईल, तू परत नाही आलं. आता काय करायचं, बरं संकटात आलो. जसं बुद्ध गेले होते तशीच परिस्थिती माझ्या घरात. माझी बहिणी त्याने पण बोललं तुम्ही नाही आलं तर आम्ही मरून जाऊ. अरे ते बहुत प्यार करते ते, म्हणजे लहानपण से उनके. तो मला बऱ्याच संकट मध्ये आता काय करायचं. फिनिंग एक काय म्हणतात जणजणीत कणकणीत एक लेटर लिहिलं. मी बोलला, बुद्धाने असं सांगितलं की जे काही कर्म करतो ना त्यांचा परिणाम त्यांच्यावरच असतो, असं बुद्ध सांगतात. ते मला कळालं आहे. आता मला काय माहित नाही, मी तुमचं काही बुरं करून गेलो नाही, तुमचं वाट काही लावली नाही आणि तुमचं काही नुकसान पण नाही केलं. मी माझ्या फक्त 4 कपडे पेरून गेलो होतो, मी बाकी काय घेतलं नव्हतं, सगळं सोडून दिलं. आणि नंतर शांत झालं एका लेटर मध्ये. ते धम्माची किती पावर है ना. फक्त हे लिहिलं की जे काही कर्म करेल, मी तर काही तुमचं वाईट कर्म नाही केलंय तुमच्यासाठी, नाही काय मी असं नुकसानीवाला कर्म केलं तुमच्यासाठी, पण मी माझं जीवन तुम्ही जगायचं ते अधिकार माझा आहे ना. मी तुमच्याकडून काय मागत नाही, ना जमीन ना जायदाद ना पैसे, काहीच नाही घेतलं. आणि मी तेव्हा गेलो. आज माझ्याकडे एवढं मित्र आहे, एवढं घर आहे, एकच घर सोडलं, 1000 घर भेटले मला. बघा, सोडा तुम्ही काय समजतं काय तरी पण नाही म्हणत, एवढं सांगून पण काय माहिती झालं. करा हातवर करा जरा. अरे या मी एक पण नाही, एवढं सांगून सुद्धा पण नाही. तर आता माझ्याकडे 1000 घर आहे. खायला माझ्याकडे अन्न नाही, पण फिरतो मी विमानाने है ना. खायला काही नाही पण विमानाने फिरतो, जिथे जातो विमानाने, तिकीट कोणी पण करून देतो है ना. पण मी बोललो हे माझं काम नाही, हे मला नको. मला ते धम्म जोपर्यंत माझ्याकडून घेत नाही तोपर्यंत मी त्यांचं दान पण घेत नाही.
त्यांना दान पण घेत नाही मी. त्यांना माझ्याकडून जे धम्मामुळे त्यांना जीवनमध्ये सुख आलं पाहिजे तोपर्यंत मी घेत पण नाही कोणाची. तो असं माझ्या वडिलांना बघा 76 वर्षची उम्रमध्ये त्याने खंडोबा पंडोबा सगळं सोडून त्याला धम्ममित्र बनवलं. माझ्या वडिलांना माझ्या वडीलना मी माझ्यासोबत भाजेमध्ये 1.5 महीना साथ रखे, दोनों साथ में रहते, धम्ममित्र बनाए, सुबुद्धि के हाथों दीक्षा दिलाई है? और फिर बाद में मेरी माँ को मैंने खुद ही दीक्षा दी. अभी 13 अक्टूबर का वो भी बेचारी चली गई उनका. आज उन्हीं के पुण्य कर्म के कारण मैं इस जन्म अच्छी तरह से यूज कर रहा हूँ, है ना, लोगों को फायदा दे रहा हूँ. तो आज मैं कहीं अभी हमारी बहन जी है जो पाटन से आई है ना, मेरे मन में था अभी भी खेल जाऊंगा तो मिलने जाऊंगा, लेकिन योग इधर ही मिल गई है ना. तो उन्होंने पहचान लिया, बहन जी ने, जो वीर जी की बहन जी है उनको उन्होंने पहचान लिया. मैंने देखा नहीं था चेहरा इस वजह पीछे की. तो इन्हें कहने का मतलब कि मैं जहाँ भी गया हूँ वहाँ मेरा परिवार बना है. मैंने एक परिवार छोड़ा, हजारों परिवार मिला. आप भी सोच सकते हैं लेना ही अलग परिवार नहीं हो रहा, ठीक है. तो परिवर्तन करना है, ये बात है परिवर्तन की. यही बाबासाहेब हम सभी के जीवनामध्ये ये प्रेरणा का स्रोत आहे. हम साऱ्या जीवनाचा स्रोत ही बाबासाहेब आहे ना. बुद्ध आपल्याकडे नाही ना, बुद्धाला आपण बघितलं नाही. बुद्धाने आपल्यासाठी काय केलंच नाही. केलं काय बुद्धाने काय नाही केले, पण बुद्धाने जे बाबासाहेब वर परिणाम झाला आणि बाबासाहेबने जे स्वतंत्र, समता, बंधुता, करुणा, प्रज्ञा हे जे काही सगळं आहे ते बुद्धाकडून त्याने घेतले आणि तो त्याच्यामुळे आपलं बुद्धं शरणं गच्छन्ति. साधा बुद्ध आपला बुद्ध है, बाबा साहब ही है ना. उसमें ही बुद्ध है, उसमें ही धम्म है, उसमें ही संघ है. और उसी के कारण त्याच्या कारणामुळेच आपण बुद्धाला शरण गेलो, धम्माला शरण गेलो, संघाला शरण गेलो. त्याच्यासाठी आपण का सोडत नाही, त्यासाठी एक कहाणी सुनायची. जाने की जल्दी तो नहीं ना, सुनना चाहते हैं, ठीक है. तो कहानी के नंतर तो तयार हो जाओगे. आज सगळ्यांना आम्हाला एक बनवूनच जायचं. जस्ट जॉक का, बाकी आपकी इच्छा है. तो एक कहानी है. जैसे आपलं जर पूर्वीचे जीवन बघितलं ना, तो आपल्याकडे काहीच नव्हतं. तो काळात आपण सर्व जंगलातून लाकडी आणि काष्ट कापून आपलं जीवन जगायचं ना. तसंच एक लकडाला जंगलात मध्ये जात होते आणि रोज ते जंगलातून जे लकडीच्या भारा आणून तो विकून त्यांच्या पैशातून आपलं जीवनचं निर्वाह करायचे. माने त्याच्यामुळे त्यांची परिवार पण बरी मुश्किल आणि त्याच्या जीवनामध्ये ती बराबर जगू पण शकत नाही. त्याने विचार केला आता काय करायचं, माझ्या परिवाराचे पोषण पण मी करू शकतो ना. असं करायचं, जंगलात पुढे जाऊ, काहीतरी फळ असेल, फूल असेल, चांगली चीज भेटू, त्यांच्या वेकून मी करणार. तो जंगलामध्ये हळूहळू ते जे काही कपायचे त्याच्यामुळे तो पुढे जातो आणि जंगलामध्ये चांगलं फळ होतं ते कापू घेऊन येतो आणि त्यांचे पण विकायला लागलो. त्यांची आमदनी वाढू लागली. त्यांना अजून पण वाटलं की अजून पुढे जायचं, चांगलं लाकड कापायचं आणि विकायचं चांगलं. तो जातो तो चंदनच्या वृक्ष भेटलं, त्या जंगलात गेलो. लोभ आहे ना, त्यांच्यामध्ये फळफूल वेचून त्यांच्यामुळे जगमत नाही. पण तो शांत बसला नाही. त्यांना वाटलं की अजून पुढे जायचे. तो पुढे गेला आणि त्यानं बघितलं अरे बापरे, चंदनचे वृक्ष त्यांचे वेकून ते मोठं मालदार झालं है ना. त्यांच्याकडे चांगलं जी जीवनातली जेवढी सोय होती त्याची वाढून ते सुखी संपन्न झालं. पण त्याचे लोभ वाढला त्याच्यामुळे तो रोज पुढे जावं लागला. एक दिन जेव्हा गेलो पुढे तेव्हा जंगलामध्ये हाती राहत होते चंदन झाड. त्याने बघितले की हे रोज येऊन आमचे जंगल कापून काढेल
तो हाती मनुष्याचा दुश्मन असता है ना, म्हणतो की मनुष्यही जंगल कापून टाकतो. त्यांच्या आता जर त्यांना काढलं नाही, त्यांना थांबवलं नाही, तो सगळं हे जंगल कापून टाकेल. त्याच्यामुळे तो जो मोठा हाती होतो समजदार, त्याच्या मागे लागला ते माणसाच्या. ऐकलेली आहे कहाणी? कोणी ऐकली नाही? कोणीच नाही ऐकली. ठीक आहे, तर मजा आहे, म्हणजे ऐकलीच तर मजा आहे. तो त्याच्या मागे पाठीमागे लागलो. कोणाच्या? जे लकडारा आहे तो पुढे आहे ना, त्या हाती मागे पडता पडता तर विचार केला की हे आज मला सोडणार नाही, आज माझं मौत येणार आहे. त्याच्यामुळे तो शोधायचे, कुठे जगायचे, कुठे लपायचे. तो काय भेटायला, पेडवर चढायचं, तो पेड तोडून टाकेल. तो हुशार तो होतो, पेडवर गेला तर हाती तोडून टाकणार आणि माझं मौत आज निश्चित आहे. तो पडता पडता एक खड्डा बघितला, पडता पडता ते खड्ड्यामध्ये लपायसाठी पडलो. पण जेव्हा ते आतमध्ये गेलो, ते अंदर अंदर आतून जावं लागलं. त्याच्यामध्ये तो त्याने विचार केला, आतून मोठा खूप लागताय ना, काय म्हणतात, कुवा कुवाही म्हणतो है ना, वीर. हा, वीर बावडी. हा, ते त्याने बघितलं. तो जेव्हा त्यांना वाटलं की मी खाली जाऊन मरून टाकेल, त्यांच्या हात लावलं थांबायसाठी. एक बेल आली. बेलला काय म्हणतो? बेल. हा, बेल पकडली त्यानं आणि बेल पकडून तो लटकलं. त्यानं जान में जान आली. वर गेलं तो ऊपर हाती आहे. अंदर बघितलं त्याची खड्डा नव्हता, पण हे थांबू शकेल. त्यानं विचार करून बघायला लागलो तिथे तिकडे तिकडे. आणि जो बघत बघत ते गेलं ना, त्यांची जड होती ना, तिथे उंदीर मामा त्यांची जड कापत होते. जेव लागली, गाठी बसलं, तिथून आलो आणि पळाला. तो विहीर मध्ये बेल अटकलो आणि उंदीर मामाने बघितलं तोच बेल कापतो, त्याच्यामुळे तो मरणारच. उपर मौत, इथे मौत, इथे. तो त्याने विचार केला. तो परत बघायला लागला, दुसरं काय करायचं, तर त्यानं काय बघितलं नाही. आणि तो अजून खाली बघायला लागलो. तो बघता बघता बघायचं, तो मोठा अजगर मुंग पाडून बसलेला. अरे बापरे, देवा रे देवा, काय करायचं. त्याला देव आठवून आला. तो का आता करायचं तर काय, ऊपर हाती, इधर वेल, आणि परत ते ऊपर करता करता बघितलं ना, तो ऊपर डिंगार. काय म्हणतात ते मधमाखीचे मोठं होतं डिंगार. मधाचे पोळं असतं, पण जंगली मध असतं ना, त्याच्यामध्ये मोठं आग्या पण वेगळं असतं. आग्या पिवळं असतं, पण हे लाल और पिवळ्याचं मिक्स असतं, मोठं असतं, गंगार होतं. आणि त्याचं मध एकदम मिठावं. तो देखता, अरे हे पकडी, त्याच्यामध्ये हिरू लागला आणि ते जरा खाली आली, तो पण खाऊन टाकेल. आणि त्यांच्याकडे सगळीकडे मौत दिसायला लागली. आता काय करायचं. तो बघतो आणि तो पण विचार करत होतो ना, तेव्हा बघतो की हे जर जास्त वेळ पकडून अडकून राहील तो मौतच आहे. उंदीर मामाने सगळे काम करून टाकाय. तो पण तो शोधायला लागला. अशी अवस्थामध्ये जेव्हा त्याने वेळ पकडली, त्याच्यामध्ये तो जो मधूचा पुडा हो ना, हल्ला आणि त्याच्यातून एक थेंब आला खाली, ठाक करके त्याच्या ओठवर पडलं. आणि त्यानं वाटलं उलटा लागलं आणि जर जीभ लागली. वा, मीठ, एवढं मीठ गोड गोड वाटलं. आणि तो त्याचं विसरला की मी लटकून ठेवलेला, नीचे अजगर आहे, इधर उंदीर मामा काम करता है और ऊपर हाथी बघत आहे. चारों ओर मौत के बीच में भी वो सगळं विसरलंय. कुणामुळे? मधामुळे. एकच थेंब पडली आणि तो हळूहळू त्यांची जो बेल होती ना, उंदीर मामाने काम करून टाकलंय आणि तो हळूहळू नीचे जाऊ लागला. पण त्यांना जे सवय लागली ना मोठे मधची, जाता जाताना बघतो अजून एखादं पडलं पाहिजे. तोपर्यंत पडली आणि जेव्हा त्याच्यामध्ये रमलो ना, तोपर्यंत तो खाली गेला. आणि मामा तिथे अजगर मामा मुंह फाड़ के बेटा तर धरून था मेला, संपलं. एक थेंबामुळे जान गवळली. असं जे आपण करतो
कहाणी संपली, माणूस मेलो, कहाणी संपली. आता कहाणी समजणं लायक आहे. आता समजा ते जे जंगल मध्ये जाणारा माणूस कोण आहे? जंगल मतलब संसार है. लकडहारा कोण आहे? आपण सर्व लकडहारा आहोत. जातो ना कामाला, नोकरीला. किती वर्ष केले नोकरी पुण्यात? 33 वर्ष है ना. 33 32 कोणी 32 वर्ष पर्यंत जंगलातच राहतात. कुठे जात नाही, काहीच करत नाही. सकाळी उठायचं, डिब्बा बांधायचं, तिकडे जायचं. सकाळी उठायचं, डब्बा बांधायचं, तिकडे जायचं. हे जंगलामध्ये संसारी जंगलामध्ये. आणि 32 वर्षापासून तो घरात येतो आणि घरात येऊन काय करतो? बर असं मधच्या पुढे मध्ये राहून जातं, मधामध्येच राहून टाकतो. आणि तसंच तो पण आपण पण तसंच ते लकडहारासारखं रोज संसारामध्ये आपला जीवनाचे किमती समय असंच कापून टाकतो आणि सहज. आता जेव्हा आपल्याला वय झाली बघा, कुठे जाऊ शकतो? गुड्डे नाही, कमर दर्द, बिमाऱ्या, गोळ्याच्या पोथीला, परेश. कुठे जाणार? जाणार कुठे? जाऊ शकत नाही. कारण 32 वर्ग मधूच्या पुढे है ना. आता कोणी पण बोलणार नाही, कोणी जाऊ शकत नाही. तो कहाणी अशी आहे की जो माणूस आहे आपण ते असंच ते माणसं लाकडासारखं आपण जंगलामध्ये संसारात है ना. आपण संसार बनवलं हे जंगलच आहे. हे जंगलामध्ये सगळ्यांना भीती वाटतं. वाटतं की नाही वाटतं है ना. घरातून बाहेर पडलं ना 2 दिवस नाही झाला तो आईचे फोन येणार, बाबाचे फोन आहे. बाबा गेला तर न्यूजचे फोन आहे. सुनबाई नाही सुनबाई है ना. आईने मुलाचे सुनबाई तो पण बोलणार, आई तू इथे किती दिवस झाला या ना. हे बाळ राहत नाही. त्याला त्यांची तुमची पर्वा नाही, त्यांच्या बाळाची पर्वा. असं आहे. तू किती दिवस राहणार? त्याला तुम्हाची काळजी नाही, त्याला बाळ सांभाळायची काळजी आहे. त्याच्यामुळे तो बोलवते. तसंच तो पद्धतीने असं आपण करता. तो वर जो आता ना हाती म्हणजे काय? समय. आपला मागे सर्वांना मागे हाती पडलेला आहे. समय लागले नाही पाठीमागे. माझ्या मागे लागलं, डोळं पण गेले, केस पण गेले, सगळं गेले आहे की नाही. तुमच्याकडे खरं लागलं नाही असं वाटतं, काही माहित नाही. समय लागला क्या? समजला ना. हे अनित्य आहे. फिर हाती समय है, माणूस आपण आहो. जे कुवा आहे ना तो संसाराची आपली जागा आहे. जाण्याची येण्याची, जाण्याची येण्याची आहे ना. संसार एक कुवेसारखं आहे. माणूस खूप मंडूक होऊन जीवन जगत राहतो आणि लास्ट पर्यंत खूप मंडूक म्हणून जातो है ना. त्याच्यामुळे अजून आपण आतमध्ये जातो. तो जो बेल आहे हे कोण आहे? आपला परिवार, नातेवाईक, रिश्तेदार. हे बेल आहे. बेल कशी पसरती? 4 ओव्हर पसरते की नाही. असं आपण बेलानं 4 ओव्हर पसरून हे मामा, हे मामी आहे. सगळ्यांचा संबंध. तिकडे नाही गेले तर त्याने वाईट वाटणार, तिकडे नाही गेले तर त्याने वाईट वाटणार. फिर अशा पद्धतीने आपण बेल सारखं बंधून गेलेलो आहे, बनलेलो आहे. ठीक आहे. अच्छा, नीचे जाऊन जे उंदीर मामा आहे ते काय आहे? आपला कर्म खोदून टाकतो. कोण खोदतो? आपला उंदीरची. आपल्याला माहित नाही की आपला उंदीर कुठे आपला कर्म काढतो. ती जे कर्म आहे ना ती उंदीर आहे. ती चौथी ऊपर जो मधुपुड़ा है ना, ये मक्खियां है ना, ये क्या है बता सकते? ये आपला मनाची रे जो आसक्ती आहे ना मधुमाख्यासाठी, एक सोडली दुसरी सोडली तिसरी, असंख्य विचारा जशी आहे ना. आपला मनमध्ये ध्यान मध्ये बसताना मधुमाख्यासारखं गुंजतक नाही. ध्यान करतात नाही. विचार पडलं मला तर काही माहित नाही, तुम्हीच खोटं बोलतो का असं वाटतं. मधुमाख्यासारखा विचार नाही येतो.
बोला ना, करता ऐसा येतं की नाही? तर काय तुम्हाला एखादा दंड जास्त मारत काही मधुमुकी लागत नाही आपल्याला, कारण का ते मधाचे रस आहे ना, ती ओळ मिठ वाटत आहे ना. आणि ती जो हनी आहे ना, आणि थेंब, हे है अज्ञान. एक अज्ञानाच्या बुंदासाठी त्याने बुंदी एक थेंब थी ना, एकच थेंब, हे जर नाही घेतली असती तो त्यांच्या जीवन जगू शकत असलं, वाचू शकत असतो, आणि तो इकडे तिकडे हात पसरला असता तो ते खाली गेलं नसतं. तो समजला कहाणी? असंच आपलं जीवन आहे आणि असंच आपण मरून जाणार आहे. एक थेंबासाठी अजून पण सकाळ तो संध्याकाळ, संध्याकाळ तो सकाळ है ना, उठताना संध्याकाळ, उशीर झाला, आला नाही, काय झालं, बिमार झाला, असं पद्धतीने आपलं जीवन जगत जगत 60 तर गेलेच. किती आहे 60 वाले? मी तर आहेच. और कोण कोण आहे 60 वाले? 60 वाले है ना. हे जर 60 गेले ना, आता चांगलं पद्धतीने विचार केला पाहिजे. हे परत मरण मिळणार नाही, हे गेले. आता जे काय ना बोनस आहे, काय बोनस, बोनस जेव्हा जे सर्व्हिस मध्ये असतात त्यांना बोनसचं किंमत कळत है ना. बोनसची किंमत काय? जेव्हा आपलं कमी पगार होतो तेव्हा घरामध्ये 4-5 भाव, पुरा परिवार चालवायचे, पैसा नाही, जेव्हा बोनस दिवाळीमध्ये भेटायचे, बरोबर आहे ना, पुण्यात ना है की नाही. मकान बनवायचे तर किती वर्ष लागलं, आता बनलं है की नाही, खरं आहे की नाही. तो हे सगळं आपण ते एक थेंबासाठी आपला जीवनची किमती वय आपण घालून टाकतो, आणि नंतर आपण बोलतो माझं डोकं दुखतं, माझं शरीर दुखतं, शरीर दुखतं. आता ध्यान करायचं कसं करणार? जेव्हा वय असतं ना, चांगला वयात जे काही आलं, जे काही युवावस्था आहे ना, ते लोकांनी व्यवस्थितपणे लवकर ये धम्मामुळे यायच्या. नंतर वेळ झाली ना, नंतर काही नाही होणार है ना. तो का धम्म पाहिजे? धम्म तसासाठी पाहिजे की आपण जे काय करतो ना, त्याचा जो हे धम्म आहे तो टेली करून देतो की कसं तुम्ही सुखाने राहाल, कसं तुम्ही वाटोड्यापासून बसणार, वाचणार है की नाही. धम्म आपल्याला एक मार्ग देतो की हे मार्ग आहे, सुखाने जातो. धम्म जर आपल्याला कळलं तो आपण सुखाच्या राहामध्ये जाऊ शकतो. जेव्हापर्यंत आपण धम्माला कळलं नाही आपल्याला, तो पण आपण सुखाच्या मार्गावर जाऊ शकणार नाही. पण आपल्याला तो धम्म कळलं का? कोणाकोणाला कळलं? हात वर करा. कळलंच नाही अजून आपल्याला धम्म कळलं नाही. किती घंटे बसतात ध्यानामुळे? सांगा की 1 घंटा, एक कितने घंटे होते? 24. तो 1 घंटा जास्त आहे, 23 जास्त आहे. तो परिणाम कोणाचा असणार? एकाच्या 23चे. तो कुठला भारी पडतो? 23. तो 23 ला कमी करायचं तर याना 1 आतून 2 मध्ये आणायचे, 2 आतून 3 मध्ये, 3 आतून 4, 5 मध्ये तो आणून ठेवायचे पूर्ण दिवसामध्ये. काय करायचं? एका दुसऱ्याची चुगली करण्यापेक्षा ध्यानामध्ये बसा ना, वाटोड्या लावापेक्षा है की नाही. 2 इकट्ठी झाली, तिसऱ्याच्या वाटोड्या लावून सगळं सत्यानाश करून टाकणार, आणि त्याला काही दुसरं तर भेटणार होते. और ये माफ करना, आप तो बहुत छान सुंदर है. हे करतात कधी मी पण करतो कधी. आपली एक वाईट सवय आपल्या जीवनामध्ये दुःख जाऊ देत नाही. ही एक वाईट सवय आपला अंदर जे चांगले जे आपली क्वालिटी आहे ते पण वाटोळा लावून टाकते, ते वाटोळा लावतीस, खराब करून टाकते, आणि आपल्याला चांगलं जगू देत नाही. त्याच्यामुळे हे कहाणीमध्ये असं आहे की एक थेंबामुळे तो आपले जान गमवून टाकतो. त्याच्यामुळे आपण पण हे अज्ञान रूपी थेंब आहे, हे संसारामध्ये अज्ञान एवढं ना, जीवनाच्या अंतिम वय जे अंतिम कळीमध्ये पण अज्ञान राहतो है ना. आश्रव सहित ज्ञान
तेव्हा हे अज्ञान जातो. तो पण 12वी कडीपर्यंत राहतो. एवढं जबरदस्त आहे अज्ञान. त्याच्यासाठी रोज त्याचे एक एक पाय कापा. एक पाय कापा की जसे वो मकडीचे होते ना, मकडीचे किती पाय होता, त्याला एक तुटलं तर काही फरक पडत नाही. असंच आपल्याकडे अज्ञानाचे काही सारे पाय आहे. हे आपल्याला कळत नाही, पण ते हळूहळू ते अज्ञानाच्या पायावर आपलं जीवन जगतो. आणि शेवटपर्यंत जेव्हा आपलं समोर येतं ना, तेव्हा ते सगळे आठवण समोर येतं, सगळे जाती जे फिल्म चालती असं चालते. आणि तो आपल्याला तेव्हा वेळ नाही बदलायला, अजून वेळ आहे. तो जास्त वेळ नाही झाला. ऐकायचं नाही, आता संपवतो, बोर झालं. तो मला असं वाटेल की हे अज्ञानाचे जे प्रेम आहे त्याला घेऊ नको, है ना. जेव्हा पण चांगली गोष्ट आहे ना, ते घेताना सुद्धा पण आपण विचार करायचे की माझ्यासाठी उपयोगी आहे का, नाही आहे तर त्याच्यामध्ये पडूच नका. आणि आपण चांगल्या पद्धतीने आपलं जीवनातलं जे ध्येय आपल्याला बाबासाहेबांनी दिले आहे की त्याच्यासाठी आपला मेला अगोदर दरेकाला दीक्षा द्यायचे. त्याच्यासाठी आपण कमीत कमी 10 लोकांना दीक्षित करून जायचे. तुम्ही कोणी केलं दीक्षित किसी को? हात वर करा. तुम्ही तर केलं जसे, हा तुम्ही पण केलाय. किती लोकांना? तुमचं पोटा पूर्ण झालं की नाही? अजून नाही झालं, करायचे. तुम्ही कोणी केलाय पोटा पुरा? बाबासाहेबांनी असं नाही की धम्मचारी दीक्षा देऊ शकतो. ज्यांना पंचशील संपूर्ण कळाले ते पण दुसऱ्याला पंचशील देऊ शकतो. असं बाबासाहेबांनी जे काही परंपरावादी जे परंपरा होती सगळं तोडून टाकली आपल्यासाठी. कारण तो बुद्धाचं धम्म तसासाठी डुबलं होतं, तर आपण डुबू द्यायचे नाही. त्यासाठी बाबासाहेबांची जे लास्ट गोष्ट आहे, दरेकाला द्यायचे दीक्षा. एक कदम आपण उचलायची. कोणी कल्याण मित्र नाही म्हणणार नाही की आचार्य तुम्हाला नाही म्हणणार नाही की तुम्ही का असं केलंय. तुम्ही त्यांना ह्या प्रभावात आणा. एक पुलाचं काम करा, आणून द्या. तुम्ही नाही देऊ शकत तर या सुधी आपण नाही. पिंपरी काळेवाडी लहान आहे की मोठा आहे? मोठा आहे. किती लोक आले? ते न्याय आलं त्यांची जिम्मेदारी नाही. ते न्याय येऊ शकलं त्यांचे कर्म नाही, पण आपलं कर्म जास्त आहे. कारण आपल्याला कळलंय सुद्धा आपण त्यांच्याकडे जात नाही. जात का? नाही जात ना. आपण जायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण ते सुरुवात नाही करणार तोपर्यंत आपलं धम्माची जो बाबासाहेबांचा जो कारवा आहे, आपण बोलतो ना कारवा, कुठला कारवा आहे, कुठली क्रांती, कुठली धम्मक्रांती करायची, हेच करायचे. दुसऱ्याला आपण आपल्याकडचे जे धम्माचे तत्व आहे ते त्यांना सोपायचे. आणि जसं आपलं जीवन सुखी झालं तसं त्यांचे करायचे. एवढं बोलून मी संपन्न करतो. तुम्ही चांगल्या पद्धतीने मला ऐकून घेतला आणि ओढून पण घेतला जबरदस्ती. तो बदल मी तुमचे सगळ्यांना पुनर्वंदन करतो. जय भीम, नमो बुद्धाय. काहीतरी वाटोडा लावला असेल तर माफ करा. माझी मराठी एवढी चांगली नाही, तो बदल त्याच सांभाळून घ्यायची. जे काही वाईट गोष्ट आहे ते इथेच मला देऊन जा, चांगली गोष्ट घेऊन जा. तर धन्यवाद वज्रध्वज. खरोखरच वज्रध्वजांनी जे आज आपल्याला मार्गदर्शन केलं किंवा जे प्रवचन दिलं ते खरोखरच आपल्या वास्तववादी जीवनावर दिलं. त्यांनी बाबासाहेबांपासून सुरुवात केली आणि आपण कशा पद्धतीने जीवन जगतो आहोत किंवा बाबासाहेबांनी आपल्याला धर्म का दिला. जसं की बाबासाहेबांनी आपल्याला धर्म दुःखात होतो म्हणून आपण दुःखातून बाहेर पडण्यासाठी दिला. पण आता दुःखातून आपण बाहेर कधी पडणार? जसं की त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आपण अनागारी होत नाही किंवा जोपर्यंत आपण संसाराचा त्याग करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण दुःखातून बाहेर पडू शकत नाही. आणि त्यांनी तर ती कळकळीने आपल्याला सांगितले की तुम्ही संसाराचा त्याग करा, कारण तोपर्यंत आपण सुखाची जी काही चव ज्याला म्हणतो ती आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. तर खरोखरच मी आजच्या या दिवशी आज आपल्याला